मल्हारी माळसकरांच्या पुण्यनगरीमध्ये या ठिकाणी फुला नावाचा चित्रपट, मराठी चित्रपट, आणि त्या चित्रपटाचं या ठिकाणी आज पोस्टर लॉन्च होत आहे. मी या ठिकाणी हे पोस्टर लॉन्च झालं असं मी वाघ्यामुळी परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने या ठिकाणी मी जाहीर करतो आणि मल्हारमय या चित्रपटासाठी शुभेच्छा देतो. खरं तर वाघ्यामुळी ही लोककला आहे आणि ह्या लोककलेच्या माध्यमातून कुळधर्म कुळाचार करत असताना पारंपरिक लोककला जपली गेली पाहिजे अशा प्रकारचा अट्टाहास आम्ही महाराष्ट्रामध्ये करत असतो. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मुंबई प्रांत, कोकण प्रांत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, मी मुद्दाम म्हणून पश्चिम महाराष्ट्रातलं सांगली जिल्ह्याचं नाव या ठिकाणी मुद्दाम म्हणून घेतलं. मी या सांगली विभागातून हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये मला वाटतं 2026 मध्ये 17 एप्रिल 2026 मध्ये प्रसारित होत आहे. वाघ्यामुळी ही जी प्रथा आहे ही अनादी कालापासून चालत आलेली आहे आणि असं म्हटलं जातं की वाघ्यामुळी लोककलावंतांनी सुरुवातीच्या काळामध्ये मल्हार देवाचं जागरणच केलं. सुरुवातीच्या काळामध्ये मल्हार देवाचं जागरण म्हणजे अनादी कालापासून ही लोककला चालत आलेली आहे. 52 शक्तिपीठासह 3.5 शक्तिपीठाचा गोंधळ, नाथांचं भराड आणि मल्हार देवाचं जागरण असा याचा रचनाक्रम असतो. परंतु अलीकडच्या काळामध्ये त्याच्यामध्ये थोडासा अपभ्रंश निर्माण झालेला आहे. त्याच्यामध्ये कुठेतरी सुधारणा झाली गेली पाहिजे. आणि पूर्वीच्या काळी साथीचे रोग यायचे, मग तो कॉलरा असेल, पटकी असेल, त्या काळामध्ये लेकरं बाळ जगत नव्हती आणि म्हणून कुटुंब नियोजन नव्हतं. मग त्या काळामध्ये पहिलं अपत्य पहिलं लेकरू आपण देवाला सोडायचं म्हणून मुरळी प्रथा सुरू झाली, वाघ्या प्रथा सुरू झाली मला वाटतं. परंतु ही जी प्रथा आहे ही प्रथा 1992 मध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये राज्यभर आंदोलन करून ही प्रथा बंद करायचं, मोडीत काढायचं सुद्धा आम्ही काम केलेलं आहे. RR पाटलांच्या माध्यमातून ही प्रथा बंद करण्यासाठी. आणि मग तुम्हाला सेवेकरी म्हणून सेवा करायला हरकत नाही, मल्हार देवाची सेवा करायला तुम्हाला म्हणजे हरकत नाही. जसं ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण सत्यनारायण घालायचं काम करतो तसं हे उपजीविकेचं साधन आहे. याच्याकडे उपजीविका म्हणून पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. मी वाघ्यामुळी परिषदेचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी नम्रपणे मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. प्रचंड मोठा महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वे केलेला आहे या संदर्भामध्ये आणि ही प्रथा म्हणजे देवदासी प्रथा बंद व्हावी म्हणूनच आम्ही प्रयत्न केलेला आहे. परंतु तुम्ही हे उपजीविकेचं साधन म्हणून कुळधर्म कुळाचार करण्यासाठी म्हणून रचनात्मक हे कुळधर्म कुळाचार जर केला तर त्या धर्मालाही बाधा येणार नाही आणि तुमच्या पोट भरण्याला पण बाधा येणार नाही. मी पोट भरण्याला म्हणतोय बरं का, हे लक्षात ठेवा माझा शब्दप्रयोग. हा, तर या ठिकाणी हे पोस्टर लॉन्च झालं असं मी काय आव्हान कराल? मी एवढंच आव्हान करेन महाराष्ट्रवासियांना की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून हा आपला महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या घोड्यांच्या टापांच्या पदस्पर्शानं पुणे झालेला महाराष्ट्र आहे. मल्हार देव हा एक श्रद्धेचा भाग आहे. एखाद्या अद्भुत शक्तीवरती श्रद्धा किंवा विश्वास आपला असतो त्यावेळेला आपलं मन प्रसन्न राहतं आणि ह्या मन प्रसन्न राहण्यासाठी या गोष्टी केल्या जातात. छत्रपती शिवराय सुद्धा आपलं मन प्रसन्न राहावं म्हणून एकदा जेजुरीला यायचे, एकदा पालीला जायचे. माझा राजा इथे येत होता म्हणून सगळे सरदार यायचे. पालीच्या खंडोबाच्या मंदिराचा जो जीर्णोद्धार आहे तो जीर्णोद्धार धनाजी संताजी घोरपडे यांनी केलेला आहे. मी महाराष्ट्र राज्याला एकच विनंती करेन की कुळधर्म कुळाचार करत असताना रचनात्मक 52 शक्तिपीठासह 3.5 शक्तिपीठाचा गोंधळ केला जातो, नाथांचं भराड केलं जातं आणि मल्हार देवाचं जागरण केलं जातं. हा एक रचनात्मक विधी आहे. तो रचनात्मक विधी करायला आमचं कुठलंही नानू नाही, परंतु त्याच्यामध्ये अपभ्रंश निर्माण झाला नाही पाहिजे. अंधश्रद्धा रूढी परंपरेनं हजारो वर्षे अन्याय अत्याचार गुलामगिरी बंडखोरीला बळी पडून ज्या 18 पगड जातीच्या पिढ्यानपिढ्या बर्बाद झाल्या अशा समाजाच्या चिखलात जन्म घेतलेली माणसं प्रामुख्याने या क्षेत्रामध्ये आहेत आणि म्हणून त्याच्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी म्हणून उपजीविकेचं साधन म्हणून हे तुम्ही करा, परंतु रचनात्मक करा. त्याच्यामध्ये कुठेही
अपभ्रंश निर्माण होता कामा नये, धर्मालाही कलंक लागता कामा नये, तुमचं धर्माचं विडंबन होता कामा नये, देवाचं विटंबना होता कामा नये. अशा प्रकारचं तुम्ही रचनात्मक करा आणि पोट भरण्यासाठी म्हणून करा, एवढंच मी आवाहन करेन.